आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती चर्चा होणार आहे. निलंबनाऐवजी विधानसभेचं तिकीट कापलं जाणार अशा स्वरूपाची माहिती सध्या मिळते. तर आज दिल्लीत हायकमांड समोर बैठक पार पडेल. काँग्रेस नेत्यांची आज ही महत्त्वाची बैठक असणार आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती आज चर्चा केली जाईल. काँग्रेस आमदारांवरती निलंबनाची कारवाई नाही, मात्र विधानसभा तिकीट कापलं जाईल असं कळतंय. गुप्त मतदान असल्यानं संशयित आमदारांवरचे आरोप हे सिद्ध करू शकत नसल्यानं काँग्रेस त्यांना निलंबन करण्याऐवजी तिकीट कापणार आहे. आज महाराष्ट्रामधील नेते आणि दिल्ली हायकमांड समोर बैठक पार पडणार आहे. अधिक माहिती घेऊया. जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. जुई, काय अधिक माहिती? प्रज्ञा, विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस आमदार म्हणजे 7 ते 8 काँग्रेस आमदार ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्यांच्यावर कारवाई संदर्भातली चर्चा आज दिल्लीमध्ये हायकमांड समोर केली जाणार आहे. जर सगळ्यांनाच माहित आहे की काँग्रेसचे 7 ते 8 आमदार कुठले होते विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार पक्षाकडून याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र काल जी माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे त्या माहितीनुसार काँग्रेसच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही, तर त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं जाऊ शकतं. यासाठी मुख्य कारण म्हणजे जर आपण पाहिली प्रज्ञा, तर मग विधान परिषदेचं जे निवडणूक आहे ते गुप्त मतदान आहे. कुठल्या आमदाराने कोणाला मतदान दिलं हे तुम्ही दाखवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला माहित असतं की त्याने कोणाला मतदान केले, केवळ त्या आमदाराला माहित असतं. त्यामुळे जी 7 ते 8 जणांवर संशय आहे काँग्रेसच्या नेत्यांना, त्यांनी कोणाला मतदान केलंय हे ते सिद्ध करू शकत नाही हायकमांड समोर. केवळ संशय त्यांच्यावर व्यक्त केला जात आहे, मात्र सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकत नाही. कारण का जर थेट निलंबनाची कारवाई केली गेली तर मात्र हे जे सगळे आमदार आहेत ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली ते मात्र कोर्टात जाऊ शकतात आणि हे प्रकरण काँग्रेसच्याच अंगलट येऊ शकतं असं एका नेत्याने काल स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांवरती निलंबनाची कारवाई न करता त्यांना तिकीट नाकारलं जाऊ शकतं आणि या निर्णयावरती आज अंमलबजावणी केली जाऊ शकते दिल्लीच्या बैठकीमध्ये. प्रज्ञा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई.